सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज बनवणार आहे मी वांग्याची भाजी। ही घरी खाण्यासाठी वांगी लावलेली आहेत आणि ज्या वांग्यांना ना भरपूर काटे असतात ती वांगी खूप चविष्ट लागतात, त्यांची भाजी खूप छान होते। तर त्यामुळे ना अशी काटेरीच वांगी आहेत ही। तर ही वांगी मी अशी तोडून घेतलेली आहे। थोड्याशा लाल मिरच्या होत्या, तर अशा ह्या थोड्याशा लाल मिरच्याही तोडून घेतलेल्या आहेत। मिरच्या लाल झालेल्या आहेत, हिरव्याही आहेत मिरच्या, पण ह्या जरा पुढं म्हणजे लाल झालेल्या आहेत मिरच्या, त्यामुळे त्याही मी तोडून घेतलेल्या आहेत। इथं मला एक पाडाची कैरी सापडलेली आहे आणि थोड्याशा भेंड्याही मी काढलेल्या आहेत। तर आता आहे ना ही वांगी मी कापून घेते। तर वांगी आहे ना लगेच पाण्यामध्ये नाही टाकली तर काळी पडतात, त्यामुळे मी पाणी घेतलेले आणि वांग्याचे ना काटे आणि पुढचा देठ मी काढून घेतलेला आहे। वांग्याची भाजी मला भरून करायची आहे, त्यामुळे 2 भाग करून वांगी अशी कापून घेतलेली आहे आणि वांगी किडकी असतात त्यामुळे तेही बघून घेतलेले। काही वेळेस आहे ना वांग्यालाही बोळं असतात, त्यामुळे ते सगळं चेक करून घेतलेले आणि वांगी मी ही सगळी कापून घेतलेली आहे। तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी हे काही वाटणही काढलेले। तर ह्या वाटणामध्ये मी घेतलेल्या आहेत 4-5 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर हा घेतलेला आहे नारळ, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा जिरं घेतलेले, एक छोटा चमचा धने घेतलेले आहेत, अर्धा चमचा तीळ घेतलेले आणि हा एक कांदा मध्यम आकाराचा कापून घेतलेला आहे। तर आता मी हे वाटण छान असं भाजून घेणार आहे, म्हणजे ह्यातलं ना नारळ, शेंगदाणे, हिरवी मिरची, कांदा हे मी सगळं भाजून घेणार आहे। इथं मी शेंगदाणे, नारळ, हिरवी मिरची, कांदा हे छान असं भाजून घेतलेले। हे बघा तीळसुद्धा ह्याच्यामध्ये छान भाजलेले गेलेले। आता मी हे वाटण वाटून घेणार आहे। वाटण बारीक करताना मी ह्याच्यामध्ये ही कोथिंबीरही घातलेली आहे। 1 चमचा मी हे तिखट टाकलेले। वाटणामध्ये मी कोथिंबीर टाकली होती, तरी वरूनही ही अशी कोथिंबीर घातलेली आहे। आवश्यकतेनुसार हे मीठ घातलेले। तिखट आणि मीठ घातल्यानंतर मी हे वाटण छान असं मिसळून घेतलेले आणि मी वाटण बनवताना हिरवी मिरची घातलेली आहे, त्याच्यामुळे तिखट मी 1च चमचा घातलेले। आणि आता वांग्यामध्ये हा असा मसाला भरून घेते। वांग्यामध्ये ना मी हे वाटण असं भरून घेतलेले। आता इथं गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, तेल ओतलेले कढईमध्ये आणि ही मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान तडतडली आहे, त्याच्यामध्ये टाकलेले हे जिरं, अर्धा चमचा ही हळद टाकलेली आहे आणि ही मसाला भरून घेतलेली वांगी आहेत ना तेलामध्ये टाकून घेतलेली आहे। तेलामध्ये मी वांगी छान अशी परतून घेतलेली आहेत आणि त्यानंतर जो राहिलेला मसाला आहे तोही असा वरतून घातलेला आहे आणि तोही तेलावरती छान असा परतून घेतलेला आहे। वांग्याची भाजी मला अगदी लपथबीत बनवायची आहे, त्यामुळे अंगापुरतंच पाणी म्हणजे अगदी एक छोटासा ग्लास पाणी मी ओतलेले आणि वरतूनही अशी कोथिंबीर घातलेली आणि वांग्याची भाजी मी आता ही झाकून 10 मिनटं शिजवून घेणार आहे। 10 मिनटामध्ये वांग्याची भाजी छान अशी शिजेल आणि मी हे झाकण ठेवलेले। झाकूनच मी वांग्याची भाजी शिजवून घेतलेली आहे आणि वांगही छान असं शिजलेले आणि हे बघा छान अशी चमचमीत वांग्याची भाजी, खारं वांग तयार झालेले। वांग्याच्या भाजीबरोबर ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी छान लागते, पण मी आता इथं बनवलेली आहे ज्वारीची भाकरी।